सो hello नमस्ते सुस्वागतम दिस इज योर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फुल मित्रांनो आणि मैत्रिणींना आता फायनली आता आम्ही पोहोचलोय इंदोर मध्ये. 56 गल्ली म्हणून एक फेमस स्पॉट आहे इंदोर मध्ये, तर ते आम्ही फिरणार आजच्या दिवसामध्ये. आम्ही तो ठेवणार आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये ना थोडासा टायमिंग आहे. आता 2-3 तास आहेत आम्हाला इकडनं मुंबईला जायला, तर त्या ह्याच्यामध्ये एक इंदोर मध्ये फिरण्याचं एक ठिकाण समजलं 56 गल्ली म्हणून एक फेमस स्पॉट आहे. तर आम्ही आलोय बघा, हे 56 गल्ली म्हणून फेमस आहे. तिकडचे व्हिडिओ आम्ही बघितले, तर मस्त मस्त जरा एक्सपिरियन्स करतो. म्हणजे स्ट्रीटचं फूड मॉल आहे, फूड मॉल नाही फूड स्ट्रीट आहे. तर फूड स्ट्रीट आहे, म्हणजे आता आम्ही एक्सप्लोर करणार आहे की एक्झॅक्ट इथे काय काय आणि किती प्रकारचे फूड खायला भेटतात. तर म्हणजे आमची जी जर्नी होती ना ती आता संपली. इथे 2-3 दिवस झाले ना, थर्सडे फ्रायडे सॅटर्डे, आज सॅटर्डे, थर्सडे फ्रायडे सॅटर्डे, आज सॅटर्डे आहे. म्हणजे 3 दिवसाची ट्रिप होती आमची. आणि आज आम्ही निघतो इकडनं, इंदोर पासून मुंबईला जातोय आम्ही. आज सॅटर्डे आहे, तर आज आम्ही निघतोय. म्हणजे बर्थडे स्पेशली ट्रिप होती आमची, महाकालचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो इथे. सो फायनली ती ट्रिप झाली आता. आणि आता संध्याकाळी आम्हाला इकडनं गाडी आहे, 7:30-8 वाजता आमची गाडी आहे. तर त्याच्या आधी आता वाजले मित्रांनो, 1 मिनिट, 5:45 झाले. तर माझ्या घड्याळामध्ये आता 5:45 वाजले. तर आता 5:45 वाजलेत आणि त्याच्यानंतर आमच्याकडे टाइम आहे 2-3 तास आहेत. म्हणजे अजून आम्ही गाडी बुकिंग नाही केली आहे. बस पकडायची इकडनं, म्हणजे इंदोर पासून मुंबईला जायला बस पकडायची आहे. तर ती आम्ही अजून बस बुकिंग नाही केली. आमचं झालं नाही इकडचं फिरून वगैरे झालं ना, देन त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊ. मग बुकिंग करायची बाकी आहे, मग बस बुकिंग करू. आणि आता आम्ही आलो इंदोर फिरण्यासाठी, 56 गल्ली फिरण्यासाठी आलो ना. तर आम्ही आता ते शिकतोय. तर मस्त मगाशी आम्ही वेगळ्या अवस्थेमध्ये होते, आता फ्रेश बी झालो आणि मस्त नवीन कपडे घातले. म्हणजे आम्ही चेंज वगैरे केलं तिथे, बाजूला हॉटेल होतं, हॉटेलमध्ये चेंज केलं, थोडंसं फ्रेश वगैरे झालो. अँड देन त्याच्यानंतर आलो. आमच्या बाई बघा कसल्या दिसतात. बाईने चष्मा घातला, बाईंचा चष्मा मी घातला थोड्या टायमासाठी, ब्लॉग बनवतो म्हणून. सो आता आम्ही बघतो इथे ना, मी व्हिडिओ मध्ये बघत होतो की इथे ना कुल्हड़ पिझ्झा म्हणून फेमस आहे. म्हणजे व्हिडिओवरती बाकीच्या युट्यूबवरती बघितलं ना, तर 2 गोष्टी दिसल्यात जास्त, तेच खातात. तर आम्ही ते पण खाऊ. आणि बाकी काय काय आहे इथे कसं आहे ते बघू, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा मस्तपैकी. ओके, बघा आम्ही इंदोर मध्ये फिरतोय. 56 गल्ली आहे ना, ते 56 गल्ली फिरतो आम्ही. लास्ट टाइम पण आलो उज्जैनला, जेव्हा आलो ना तेव्हा आम्ही इकडनं बायपास होऊन गेलो. आपण इकडनं बायपास होऊन पुढे गेलो, मला आता आठवलं है ना. पुढे जाऊन आपण बस वॉल्वो पकडली होती आमची. तर आम्ही लास्ट टाइम जेव्हा उज्जैन ट्रिप केली होती ना, म्हणजे 2024 मध्ये आम्ही आलो, तेव्हा पण आमचं बाकी होतं हे बघायचं. तर आता आम्ही बघतोय, आता आलो तर बघूनच जाऊ. ओके, सगळं म्हणजे जास्त रात्र झाली ना व्हिडिओ पण येणार नाही. मग आता जातो, जेवढं उजेडामध्ये व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो मस्त काय काय इथे काय नाही. ओके, बघत राहा, जाऊ नका कुठे. ही बघा, ही माझी बॅग, आम्ही बॅग घेऊनच फिरतो. ही बाईची बॅग, ही माझी बॅग, आम्ही बॅग घेऊनच फिरतोय. आम्ही बॅग ठेवणार नाही कुठे हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये ठेवायचे 1000 रुपये जातात. म्हणजे हॉटेलमध्ये फक्त बॅग ठेवायची 2 तासाची 1000 रुपये कॉस्ट आहे. त्याच्या खाली इथे स्वस्तामध्ये नाही आहे. सो आम्ही बॅग घेऊनच फिरतो आता, है ना. चला बॅग घेतो, पकड या. हे बघा मित्रांनो, आता ब्लॉग पण बनवतोय मित्रांनो, बघा ब्लॉग पण बनवतोय, बॅग पण घालतोय. एवढा मोठा बोचका घेऊन फिरणार आम्ही या स्ट्रीट, ह्या 56 गल्लीमध्ये एवढी मोठी बॅग घेऊन फिरणार आहे. आणि बाईंची पण बॅग आहे, आमच्या, माझी पण बॅग आहे. चला बघूया कसं आहे कसं नाही ते. बघा स्टार्टिंगचा पॉइंट बघा तुम्ही. ते 56 दुकान आहे, 56 दुकानं आम्हाला बघायचे. हे बघा, हा पहिल्या नंबरचं दुकान आहे. हे बघा, आणि दुकानावरती नंबर पण आहे. बघा 56 दुकान आहे. आता आम्ही स्टार्ट करतो 1 पासून. बघा, सिंगडी डोसा स्पेशल. हा बघा डोसा, बघा सिंगडी डोसा. हे पान पण आहे, पान पण आपण पान पण खाऊ शकतो. मस्त पान आहे ते पण, म्हणजे जास्त व्हरायटीज वाले पान आहे ते बघा.
चॉकलेट पान, एक साइड चॉकलेट पान, एक साइड नॉर्मल पान आहे. हे बघा मधुरम मध्ये दाबेली खायला वामिका आणि राजकुमार दिले. हा त्यांनी ह्या दुकानातच घेतले बघा. क्या नाम क्या है? मेरा नाम है अशोक। अशोक भाई, यहाँ पे फेमस क्या है? अपना मंदिर का रसमलाई का कड़ा है, ये अपना सब्जी है, ये मसाला वेज का मसाला बनता है। थोड़ा कड़क बनाना अनाज सब भैया आपके बना रहा हूँ, देख रहा था मैं देख रहा था. तर आम्ही आता दाबेली खातोय. एक कॉर्नचं काहीतरी आहे, हे स्वीट्स पण येते बघा इथे. हे स्वीट्स आहे तिथे आणि इथे फेमस असं स्वीट वगैरे तिथे फेमस आहे. आणि हा व्हिडिओ में नाम आएगा अशोक भाईचं. अशोक भाईने आपल्याला सांगितलं इथे दाबेली मस्त भेटते, तर दाबेली ट्राय कर म्हणून. आणि पहिल्या दाबेली पासून स्टार्ट करतो. हे बघा मस्त तेल वगैरे टाकून दाबेली रेडी होते. अशी 56 दुकानं, 56 दुकानामध्ये मध्ये मध्ये जे आम्हाला नीट वाटेल ना खायचं तेच खाऊ. बघा टेस्ट करू, काय खाल्लं ना आम्ही सकाळपासून ना. फक्त याच्या डोस्यावर, एका डोस्यावरती आम्ही जेव्हापासून निघालो ओंकारेश्वर पासून तेव्हापासून फक्त एका डोस्यावरतीच आहे. आता जेवढं खाता येईल तेवढं खाऊ. ओके, पहिला आमचा दाबेली ते बघा बनवते. थँक्यू सर. सो मित्रांनो फायनली आता आम्ही कुल्हड़वाला पिझ्झा ट्राय करतोय. एकदा आम्ही दाबेली खाल्ली होती, आता इथे म्हणजे आता 31 नंबर, आता 23 नंबर मध्ये आम्ही पहिला दाबेली खाल्ली होती. अँड देन त्याच्यानंतर आता मी पिझ्झा खातो. कुल्हड़ पिझ्झा जो फेमस आहे इथे, म्हणजे विकी कौशल आणि सारा अली खान आली आहे, तो कुल्हड़ पिझ्झा खायला, तो आम्ही ट्राय करतोय. बघतोय ते कसं आहे, त्याची टेस्ट कशी आहे. आम्ही दोघांमध्ये एकच घेतोय, म्हणजे कुठची पण गोष्ट खाताना ते एकच घेतोय, म्हणजे थोडं थोडं खातोय. अँड हा बघा मित्रांनो कुल्हड़ पिझ्झा आला आमचा, जो आम्ही ऑर्डर केलेला तो पिझ्झा आता आला. कॉर्न चीज कुल्हड़ पिझ्झा बघा. हा चीज कुल्हड़ पिझ्झा, इंदोरचा पिझ्झा. आम्ही पहिला दाबेली खाल्ला, देन त्याच्यानंतर कुल्हड़ आईस्क्रीम खाल्ली, कुल्हड़ पिझ्झा खाल्ला. अँड देन त्याच्यानंतर आता हॉटडॉग खातोय, व्हेज हॉटडॉग खातोय. बघा हॉटडॉग बघा, हॉटडॉग म्हणजे सेम वडापाव वाला फील येते, पण याचं नाव काय हॉटडॉग. आणि ते फेमस आहे 56 गल्लीमध्ये 51 शॉप मध्ये फेमस, 52 शॉप मध्ये फेमस आहे हॉटडॉग म्हणून. ते खूप गर्दी असते. आता घेतला हा बघा, त्याच्यासोबत चटणी आहे, सॉस आहे, कांदा आहे आणि हॉटडॉग, वडापाव हॉटडॉग. ते खाऊन बघतो टेस्ट कशी आहे ते बघतोय. आगे टिक्की हो जाए. तो आमच्या बाईंनी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे. तिला कोल्ड कॉफी आवडते म्हणून तिने ऑर्डर केली. बघते पिऊन कशी आहे कोल्ड कॉफी. कसे तो एक कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे. एवढं खाऊन झालं की थोडंसं ताण लागलं म्हणून कॉफी ऑर्डर केली. तर बघतो कॉफी कशी आहे. ठीक आहे. सो 56 दुकान इथेच संपल्यात. 56 दुकानचा एंड इथेच झाला. म्हणजे आम्ही बघितलं, खाल्लं, ट्राय केलं, मस्त मस्त इथं फूड आहे.
तो आम्ही पहिल्यांदा डोरेमॉनचा डोरा केक ट्राय करतोय आणि तो अर्धा ट्राय करून झाला. हा बघा त्याची हालत बघू शकता. या शॉप मधनं डोरा केक भेटतो. डोरेमॉनचं शॉप आहे इथे. डोरेमॉनच्या शॉप मधनं आम्ही डोरा केक घेतला. डोरा केक अर्धा आमच्या बाईंच्या पोटात दिला आणि अर्धा माझ्या पोटात दिला आणि अर्धा अजून बाकी आहे, तर आता मी खातोय. सो आम्ही ते बेल्जियम म्हणजे 56 गल्लीमध्ये फिरत होतो. फिरता फिरता मध्ये 56 गल्ली फिरता आम्हाला एक डोरा केक म्हणून डोरेमॉनचा दिसला, तर ते आम्ही खाल्ला तिथे. मस्त डोरेमॉनचे डोरा केक्स होते. आमच्या बाईनी पण खाल्ले आणि आपल्या भाईनी बनवलं. आपल्याला आमच्या हिमांशू, तर हिमांशू भाईनी बनवलं डोरा केक. मस्त वाटलं आम्हाला खाऊन. तर तुम्ही नक्की या, कधी तुम्ही इथे आलात 56 गल्लीमध्ये तर याच्या दुकानावरती या. याच्या दुकानाचा मी इंस्टा आयडी मी मेन्शन करा, डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेन. तर मस्त आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. अच्छा लगा, चलो हो गया दोनों का भी. बाय. सो मित्रांनो आम्ही आलो 56 गल्लीमध्ये 56 दुकानं एक्सप्लोर करण्यासाठी. सो फायनली आम्ही 56 दुकानांमध्ये 56 दुकानात नाही गेलो, बट 56 दुकानाचे असं काहीतरी नवीन नवीन गोष्टी खाल्ल्यात. जसं की एक पिझ्झा खाल्ला, दुसरी दाबेली खाल्ली जी इथे फेमस होती आणि मोस्टली बॉलिवूडचे सेलिब्रिटी येऊन ती दाबेली त्यांनी खाल्ली. म्हणून आम्ही एक गुगलवरती सर्च केलं की इथे काय काय फेमस आहे. ती दाबेली एक फेमस होती, कुल्हड़ पिझ्झा फेमस होता, थर्ड डोरा केक म्हणून इथे फेमस होता आणि चौथा काय होता, एक तो व्हेज हॉटडॉग म्हणून एक दुकान फेमस होतं. त्या एक व्हेज हॉटडॉग म्हणून शॉप फेमस होतं. त्या दुकानामध्ये पण आम्ही खाल्लं. जास्त काय नाही पण थोडंसं खाल्लं, मस्त वाटलं इथे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या नक्की. आणि त्या डोरा केक वाल्यांच्या दुकानामध्ये पण एकदा व्हिजिट करा. त्याच्यासोबत मी जस्ट कोलॅबोरेशन केला होता शॉर्ट मध्ये. सो त्याला रिव्ह्यू दिले ते पण बघा तुम्ही. तो जेव्हा टाकेन ती मी टाकेन इंस्टावरती. ओके. सो आता टाइम झाला मित्रांनो, संध्याकाळी 6:15 झाले आणि आम्हाला इकडनं आता बस पकडायला जायचं. मुंबईचे एका पॉइंट वरती जायचं इंदोरच्या. तर तिकडनं आमची बस आहे, संध्याकाळची बस आहे, म्हणजे जी आता मुंबईला जायला बस आहे ती आता बघायची आहे, बुकिंग करायची आहे. अँड देन त्याच्यानंतर मुंबईला जायचं. मुंबईला आम्ही सकाळी पोहोचू, 7-8 वाजता पोहोचू ना मॉर्निंगला. तर आता बस पहिला बघू किती वाजता आहे किती वाजता नाही. अँड देन त्याच्यानंतर समजेल आम्ही उद्या पोहोचू मुंबईला. सो आता ब्लॉग आता इथेच संपवतोय. भेटा मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय बाय, सी यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 बाय.